HTML, CSS आणि जावास्क्रिप्टसाठी मेन रिसोर्स कुठला असणार आहे तुमचा W3 स्कूल. तुम्हाला CSS रिलेटेड, HTML रिलेटेड किंवा काय असेल जावास्क्रिप्ट त्या रिलेटेड तुम्हाला स्टडी मटेरियल जे आहे ते तुम्हाला W3 स्कूल्सवरती मिळेल. W3 स्कूलवरती सर्च करताना कसं करायचं, समजा आता मला HTMLचं ट्युटोरियल पाहिजे तर W3 स्कूल आणि HTML टाईप करा गुगलमध्ये. तुम्हाला लिंक जी दिसते त्या लिंक थ्रू जर गेला तर तुम्हाला काय होईल, HTMLचं ट्युटोरियल मिळेल. HTML इथं लेफ्ट साईडला काय आहेत सगळे डिटेल्स किंवा टॉपिक्स आहेत. इंट्रोडक्शन आहेत, एडिटर्स कुठले यूज करणार आहेत, HTML बेसिक्स, त्यामध्ये एलिमेंट्स कुठले असणार आहेत, ॲट्रिब्यूट्स म्हणजे काय, हेडिंग टॅग, पॅराग्राफ कसे यूज करणार आहेत, स्टाईल शीट कशी यूज करणार किंवा वेगवेगळे फॉर्मॅटिंगसाठीचे एलिमेंट्स कुठले आहेत, कोटेशन मार्क्स. तर हे 1 बाय 1 तुम्ही कुठल्या साईटला W3 स्कूलच्या साईटला जाऊन चेक करायचं. HTML, CSS आणि जावास्क्रिप्ट 3 डिफरंट पार्ट आहेत. पहिल्यांदा आता HTML बघू. आता तुम्हाला काय करायचं आहे, HTML जर बघायचं असेल तर काय W3 स्कूलवरती जाल. HTMLच्या अंडर आता इथे दिलेलंच आहे सुरुवातीला हा जो काय आहे नॅव्हिगेशन बार. नंतर हा काय आहे हेडिंग किंवा हेडर आहे. हेडरमध्ये आता स्क्रोल केलं पेज तर काय होते, नॅव्हिगेशन बार टॉपला येतो आहे आणि वरचं जे हेडिंग आहे ते काय होते हाईड केलं जाते. आता हे हाईड कशा थ्रू होतं आहे तर त्यासाठी जावास्क्रिप्ट यूज केलेली असते. आता जावास्क्रिप्ट काय आहे किंवा काय ते बघायसाठी तुम्हाला इथं जावास्क्रिप्टचं टॅब आहे, त्या टॅबवरती क्लिक केलं तर जावास्क्रिप्टचं काय होईल ट्युटोरियल येईल. त्यामधले जे काही कंटेंट्स आहेत ते इथं दिलेले आहेत सगळे. 1 बाय 1 तुम्ही हे बघायचे आहेत आणि इथे इम्प्लिमेंट करून बघायचे आहेत. तर सॅम्पल तुम्हाला HTMLचं ट्युटोरियल दाखवतो. HTMLचा सॅम्पल कोड HTML पेजचा इथं दिला आहे. HTML पेज स्टार्ट्स विथ HTML टॅग, एंड्स विथ /HTML. देन इनसाइड HTML देअर इज अ हेड टॅग. हेड कशासाठी असणार आहे, एखादं वेब पेज रिक्वेस्ट करता म्हणजे ब्राउझरमध्ये समजा आता हे URL टाईप केलं आहे आणि त्या टाईप केल्यानंतर एंटर प्रेस केलं की त्यानंतर तुमची रिक्वेस्ट कुठं जाते वेब सर्व्हरला. वेब सर्व्हरकडून तुम्हाला रिस्पॉन्स येतो. मग रिस्पॉन्स यायच्या अगोदर ते पहिल्यांदा कुठले कंटेंट लोड केले जातात, हेड/हेडमध्ये जे काय असेल तुमचं राईट केलं असेल, मग इथं तुमचं CSSचा कोड असेल किंवा हेड सेक्शनमध्ये टायटल असेल तर ते पहिल्यांदा काय केलं जातं तुमच्या क्लायंट साईडला, म्हणजे तुम्ही ज्या ठिकाणी आहे किंवा तुमची मशीन जी इथं आहे त्या मशीनवरती पहिल्यांदा हेड सेक्शनमधले जे काय आहेत एलिमेंट्स असतील ते लोड होतील आणि त्यानंतर बॉडी पार्टमधलं काय असेल एलिमेंट्स असतील ते लोड होतील. मग हेड टॅग सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. मग हेडमध्ये कुठला पार्ट असणार आहे, हेडमध्ये तुमच्या पेजचं जे काय टायटल आहे ते मेन पेजचं टायटल येईल. पेजचं टायटल म्हणजे काय, आता हे जे पेज आहे कुठलं w3school.com html/default.esp ह्या पेजचं जे टायटल आहे ते काय आहे HTML ट्युटोरियल हे इथे दिसते. मी आता राईट क्लिक केलं आणि व्ह्यू पेज सोर्सवरती गेलं. तुम्हाला इथं ह्या पेजचं हे जे काही default.asp पेज आहे, एक्सटेन्शन कुठलं आहे बघा ASP. ह्या पेजचं जर टायटल बघितलं तर टायटल/टायटलमध्ये काय दिले बघा, टायटल/टायटलमध्ये काय HTML ट्युटोरियल. टायटल टॅगमध्ये काय असणार आहे, जे काय तुम्ही इथं राईट कराल ते ॲज अ तुमच्या पेजला टायटल येईल इथं. मग टायटल टॅग कुठं आहे तुमचा, टायटल इज प्रेझेंट इनसाइड हेड/हेड. हेड/हेडमध्ये असेल टायटल. त्यानंतर टायटल नंतर कुठले टॅग आहेत बघा ॲडिशनल, मेटा टॅग आहेत, मेटा टॅग आहे. आता हे मेटा टॅग कशासाठी असणार आहेत, ॲडिशनल इन्फॉर्मेशन तुम्हाला जर तुमच्या पेजमध्ये इन्क्लूड करायची असेल. आता इथं मेटा टॅग कुठं दिला आहे का, इथं कुठलाही मेटा टॅग नाही, फक्त इथं टायटल ॲट्रिब्यूट दिला आहे हेड/हेडमध्येच. इथं ॲडिशनल काय दिले आहेत मेटा टॅग. मेटा टॅग कशासाठी आहे तर मेटा टॅग थ्रू तुम्ही काय करू शकता, त्याचं एन्कोडिंग वगैरे पण डिफाईन करू शकता. त्यासाठी कॅरसेट ॲट्रिब्यूट आहे, त्याची व्हॅल्यू UTF-8 आहे. जर समजा आता तुमचं हे जे काय HTML पेज आहे ह्या पेजमध्ये जर समजा हिंदी कंटेंट असतील, मराठी कंटेंट असतील तर ते युजरला डिस्प्ले करायसाठी नॉर्मली कुठल्या फॉर्मॅटमध्ये असते एन्कोडिंग. समजा आता तुमचं नोटपॅड आहे, तुम्ही HTML कोड राईट करायसाठी नॉर्मल नोटपॅड किंवा नोटपॅड++ एडिटर कुठलाही दोन्हीपैकी यूज करू शकता. नोटपॅडच्या ऐवजी नोटपॅड++ करा
यूज, इझी फ्रीली अवेलेबल आहे. त्यानंतर लाईट वेट आहे नोटपॅड प्लस प्लस, आणि याच्यामध्ये मल्टिपल अंडू रिडू ऑपरेशन तुम्ही परफॉर्म करू शकता नोटपॅड प्लस प्लस. आता ज्यावेळी नोटपॅड प्लस प्लस तू काय करताय, एखादं पेज ओपन करताय, इथं समजा मी आता लिहिलं काय, एक कॅरेक्टर राईट करतोय, सिंगल कॅरेक्टर स्टोअर करायसाठी किती बाईट्स लागतात, सीमध्ये 1 कॅरेक्टर 1 बाईट. ही फाईल जर मी सेव्ह केली, समजा आता सेव्ह करतोय फाईल, कुठं करतोय, डेस्कटॉपला सेव्ह करतो. एक्सटेन्शन कुठलं असणार आहे, फाईलचं नाव काय, sample.html. HTML नावाने सेव्ह केले. डेस्कटॉपला जर तुम्ही बघितलं HTML sample.html पेज, फाईलची साईज किती आले बघा. मग आता ही सॅम्पल फाईल तयार केले, ते सॅम्पल फाईलमध्ये काय आहे, फक्त कॅरेक्टर सिंगल कॅरेक्टर आहे काय, ए राईट केलं आहे. आता ह्या फाईलची साईज मी आता नोटपॅड प्लस प्लस हा टेक्स्ट एडिटर यूज केला आहे, नोटपॅडच्या ऐवजी नोटपॅड प्लस प्लस, कारण का हा बेसिक टेक्स्ट एडिटर आहे की जो ॲडिशनल कॅरेक्टर याच्यासोबत इन्क्लूड करत नाही. जर तुम्ही याच्याऐवजी जर काय वर्ड मायक्रोसॉफ्ट वर्ड यूज करायला लागला किंवा काय, तर त्यामुळे काय होते, कॅरेक्टर जरी एक असेल तरी ॲडिशनल कॅरेक्टर त्या फाईलसोबत इन्क्लूड केले जातात. मग आता बेसिकली एक सिंगल कॅरेक्टर स्टोअर करायसाठी किती नंबर ऑफ बाईट्स लागतात, 1 बाईट. सीमध्ये तुम्हाला झालं आहे. आता हे जर पेज सेव्ह केलेलं तुम्ही बघितलं, माऊस ओव्हर केला, तर हे जे सॅम्पल HTML पेज आहे, तर ह्या पेजची साईज किती येते बघा, 1 बाईट्स आले का. टाईप क्रोम HTML डॉक्युमेंट, साईज 1 बाईट, डेट मॉडिफाईड 19/9/2020 15/8 मॉडिफाय केलेली. मग साईज किती आले, 1 बाईट्स. याच्यामध्ये जर काय केलं, मी 2 कॅरेक्टर्स राईट केले, समजा ए आणि बी, सेव्ह केली फाईल. त्यानंतर रिफ्रेश करायला लागेल. रिफ्रेश केल्यानंतर चेक करा किती येतात, 2 बाईट्स. दिसते ना हे सगळे, हॅलो, हां. आता इथं 2 बाईट्स येतात. आता बेसिक टेक्स्ट एडिटर आपण काय यूज करणार आहे, कारण जेवढं ॲक्च्युअल कोड असेल तुमचा, तर तेवढा कोडच काय केला जाईल, तेवढीच स्पेस त्या पेजनी किंवा काय त्या पेजसाठी घेतली जाईल, कन्झ्युम केली जाईल. ॲडिशनल स्पेस कन्झ्युम केली जाणार नाही. त्यामुळे बेसिक टेक्स्ट एडिटर्स यूज करायचे. कुठले एक टेक्स्ट एडिटर्स किंवा काय आहेत ते तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये दिलेत, LMSमध्ये आहेत. आता सॅम्पल पेज रन कसं करायचं किंवा त्यासाठीचं लोकल होस्टवरती आणि लाईव्ह कसं असते ते दाखवलं. आता हे जे पेज आहे ते कुठं आहे, डेस्कटॉपला आहे. मी जर हे पेज काय केलं, राईट क्लिक केला त्या पेजवरती, HTML किंवा HTM एक्सटेन्शनने सेव्ह करू शकता HTML पेज. राईट क्लिक केलं, ओपन विथ काय म्हटला, गुगल क्रोम ब्राउझर यूज करून जर हे पेज ओपन केलं, तर त्या फाईलचा ॲड्रेस चेक करायचा. काय होते बघा, AB. मी काय केलं आहे, फाईलमध्ये कंटेंट काय आहेत, AB, ते इथे दिसत आहे. मग आता ह्या फाईलचा पाथ काय आहे बघा, प्रोटोकॉल कुठला यूज केला आहे, फाईल. पाथ काय आहे, file:/c:/users/admin desktop sample.html. आता हे जी URL आहे काय, ती फाईल आपण लोकली ॲक्सेस केली. इथं कुठलंही इंटरनेट किंवा काय कशाची गरज नाही. ही फाईल कुठं प्रेझेंट आहे, डेस्कटॉपवरती sample.html नावाने फाईल आहे. ह्या फाईलसाठी प्रोटोकॉल कुठला यूज केला गेला आहे, फाईल प्रोटोकॉल. आता हीच सॅम्पल फाईल HTML कोड यूज करून कशी रन करणार तुम्ही. फक्त जर HTML कोड असेल, CSS असेल किंवा जावास्क्रिप्ट असेल तर डायरेक्टली रन करू शकता. पण त्यासाठी तुम्हाला प्रॉपर काय करावं लागेल, कुठल्याही काय जावा, एक डिरेक्टरीमध्ये जावा. समजा तुम्ही मूवीजमध्ये गेलो किंवा एखादी दुसरी डिरेक्टरी घ्या. तुमच्या मशीनवरती काय करायचं आहे, एक डिरेक्टरी स्ट्रक्चर तयार करायचं. एक न्यू फोल्डर क्रिएट करा. एक न्यू फोल्डर तयार केला, त्याला नाव देऊ आपण काय, HTML डेमो. आता फोल्डरचं नाव देताना काय केलं, HTML डेमो दिले. याच्या फोल्डरचं नाव देताना पाहिजे तर काय करा, कुठल्या ॲडिशनल एक्स्ट्रा कॅरेक्टर्स किंवा स्पेशल सिम्बॉल्स यूज करू नका. सिम्पल नाव द्या, स्पेस वगैरे काही यूज करू नका. 2 वर्ड्स असतील तर काय करायचे, एकतर अंडरस्कोर यूज करू शकता किंवा डॅश यूज करू शकता, HTML डेमो. नाहीतर सिम्पली असं जरी राईट केलं, 2 वर्ड्स आहेत, एक HTML वर्ड आहे, एक डेमो वर्ड आहे,
HTML डेमो नावाचा एक फोल्डर क्रिएट केला. त्या फोल्डरमध्ये मी काय करणार आहे, तुमची जी डेस्कटॉपची फाईल आहे कुठली sample.html फाईल ती कट केले आणि HTML डेमोमध्ये पेस्ट केले. आता ही फाईल कुठं आहे तुमच्या, हा जो ड्राईव्ह आहे कुठला एप ड्राईव्हच्या HTML डेमो फोल्डरमध्ये ही सॅम्पल HTML फाईल आहे. मग तुमच्या ज्या काही HTML फाईल्स असतील त्या सगळ्या इथे तुम्ही राईट करू शकता. त्याचे वेगवेगळे नाव तुम्ही देऊ शकता. सेव्ह करताना .html किंवा .htm कुठलंही एक्सटेन्शन दोन्हीपैकी यूज करू शकता. ही जर फाईल तुम्ही ओपन केली, त्याचा कोड बघायचा असेल तर राईट क्लिक करा, एडिट विथ नोटपॅड. करंटली काय आहे, फक्त AB टेक्स्ट आहे. नॉर्मल तुमचे HTML फाईल असेल तर HTML फाईलचा कोड कशा फॉर्मॅटमध्ये पाहिजे, HTML फाईलचं स्ट्रक्चर हे बघा हे असं आहे. स्टार्ट्स विथ HTML, त्यानंतर इनसाइड HTML/HTML देर इज अ हेड टॅग, इनसाइड head/head देर इज अ टायटल अँड इनसाइड बॉडी whatever you write here that will be displayed on web page. आता हा जो कोड आहे तो मी राईट करतो, कॉपी केला आणि पेस्ट कुठं करतो इथं. आता AB कुठं आहे बघा, तुमच्या HTML कोडच्या अगोदर ते आणि त्यानंतर हे कंटेंट आहे. पेज कुठला आहे sample.html. आता हे पेज रन करायचं आहे तर काय करणार, HTML डेमो फोल्डरमध्ये जा, राईट क्लिक करून ओपन विथ ब्राउझर, गुगल क्रोम, फायरफॉक्स कुठल्याही ब्राउझर थ्रू ते पेज ओपन करू शकता. आता हा टेक्स्ट दिसतो इथं कुठला AB, दिस इज अ हेडिंग, दिस इज अ पॅरेग्राफ. त्यानंतर आता इथं काय आलं बघा, पेज टायटल आहे का हे. आता हे जे पेज टायटल आहे ते पेज टायटल इथं का आलं आहे, कोडमध्ये काय दिलं आहे, टायटल काय आहे पेज टायटल. तुम्हाला जर टायटल चेंज करायचं असेल पेजचं, तुम्ही कुठलंही काय करताय, गुगलला सर्च करताय एखादी साईट. आता AITRCची साईट ओपन केली तर AITRCच्या साईटला राईट क्लिक केला, व्ह्यू पेज सोर्स केला किंवा आता AITRCच्या साईटला हे काय आहे, हे जे काय असेल ते काय आहे ॲज अ टायटल आहे. ते माऊस ओव्हर केला की येते बघा AITRC विटा, वेलकम टू आदर्श इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च सेंटर, हे टायटल आहे. मग हे टायटल कुठं दिले, त्यासाठी व्हाईट स्पेसवरती राईट क्लिक करायचं, व्ह्यू पेज सोर्स केला की तुम्हाला काय सोर्स कोड मिळेल. त्याच्यामध्ये इथं जे येते माऊस ओव्हर केल्यानंतर ते कुठं राईट केलेलं असेल, टायटलमध्ये head/headमध्ये इथं जे काय टाईप करता येते हेड टायटलमध्ये. आता तुम्हाला तुमच्या पेजला जर टायटल द्यायचं असेल तर कसं देणार आहे, हे पेजचं टायटल आहे, कोड त्या रिलेटेड काय आहे, हा जो कोड आहे पेज टायटल, त्याच्याविषयी मी काय करतो, फक्त टायटल ठेवतो. आता हे टायटल बघायचं असेल, टायटल चेंज केले, फाईल काय करायची, करंटली पेज टायटल आहे, रिफ्रेश केले की काय होते, टायटल येते. त्यानंतर इथं हा जो आयकॉन येतोय तो आयकॉन म्हणजे काय असतो, फेविकॉन. आता हे W3 स्कूल पेजचं टायटल काय असेल, HTML ट्युटोरियल. व्हॉट्सअपचं हे जे पेज आहे त्याचं टायटल काय आहे, 5 ब्रॅकेटमध्ये व्हॉट्सअप. किंवा मीट्स आहे, टायटल काय आहे, इथं जे काही दिसते ते ॲज अ टायटल असेल. नंतर हे पेज आहे, ह्याचं टायटल HTML एडिटर्स आहे. ह्या टायटलच्या लेफ्ट साईडला एक आयकॉन दिसतोय, हा आयकॉन म्हणजे काय असणार आहे, फेविकॉन. आता हा फेविकॉनसुद्धा किंवा त्या रिलेटेड कोड कुठं राईट करणार आहे तुम्ही, head/head सेक्शनमध्येच. म्हणजे आता तुम्ही AITRCची काय केली वेबसाईट बघितली किंवा त्याचं होम पेज, तर ह्या होम पेजमध्ये इथं काय आहे, हे टायटल आहे आणि ह्या टायटलसोबत इथं काय आहे, हा जो आयकॉन आहे लोगो दिसतोय का इथं, W3 स्कूलचं हे टायटल आहे, हा लोगो आहे. हा लोगो किंवा हे टायटल असं पाहिजे आहे इथं. तर त्यासाठी काय असणार आहे, त्यासाठीचा कोड इथं दिलेला आहे. कुठं ह्या ज्या 2 लाईन्स आहेत, लिंक रिलेशन इज इक्वल टू आयकॉन, टाईप इज इक्वल टू
तुम्ही आता इथं बघा, ह्या ज्या 2 लाईन्स आहेत कुठल्या, लिंक ॲट्रिब्यूट थ्रू आयकॉन आणि शॉर्टकट आयकॉन, ह्याच्या 2 लाईन्स असतील. ह्या लाईन म्हणजेच काय असतील तुमचे फेविकॉन आयको डॉट आयको आयकॉन फाईल्स असतील त्या डॉट आयको एक्सटेन्शननी सेव्ह केल्या जातात. इथं जर क्लिक केलं तर तुम्हाला हा लोगो मिळेल. मग तुमचं जे काही इमेज असेल किंवा काय असेल सेव्ह करताना एक्सटेन्शन त्याचं काय ठेवायचं, .ico आयकॉन फाईल्स. मग .ico केलं, ह्या जो 2 लाईनचा जो काय कोड आहे तो राईट केला तर तुम्हाला तिथं दिसेल. आता मी काय करतो आहे, हे जे टायटल पेज आहे त्याला इथं डिफॉल्ट आयकॉन काय आहे, कुठलाच आयकॉन नाही. मग त्यासाठी काय करणार, हे जे आहे त्या 2 लिंक कॉपी केल्यात. हा कोड कुठं आहे, HTML मध्ये परत हेड सेक्शन आहे. हेड सेक्शनमध्येच हे लिंक ॲट्रिब्यूट्स आहेत. हे 2 कुठं टाकणार मी, हेड/हेडमध्येच टायटल नंतर मी काय करतो आहे, त्या 2 लाईन कॉपी केल्यात. आता रिलेशन आयकॉन टाईप इज इक्वल टू image/x icon href इज इक्वल टू images/favicon.ico. आता ही आपल्याला एक फाईल लागेल, आयकॉन फाईल. ती कुठल्या फोल्डरमध्ये असायला पाहिजे, इमेजेस फोल्डरमध्ये. तुम्ही कुठल्याही फोल्डरमध्ये ती ठेवू शकता. आता आयकॉन एक नेसेसरी आहे. आयकॉन कुठून घेणार, त्यासाठी काय करा, इथं ह्या बटनमध्ये इथं लिंक जी दिली images/favicon.ico त्याच्यावरती क्लिक केलं तर तुम्हाला हा आयकॉन मिळेल. इथं दिसतोय, राईट क्लिक करा, सेव्ह इमेज ॲज. आता ही इमेज सेव्ह करताना कुठं सेव्ह करणार आहे, तुमचा जो ड्राईव्हमध्ये फोल्डर होता कुठला, मध्ये HTML डेमो फोल्डरमध्ये इथं फाईल्स आहेत. इथं तुम्हाला एक फोल्डर तयार करायचा आहे. कुठला, तुम्ही इथं सेव्ह करा. आता हे favicon.ico फाईल इथं सेव्ह झाले कुठल्या फोल्डरमध्ये, HTML डेमोमध्ये. ही फाईल कुठं पाहिजे ॲक्च्युली, favicon.ico कोडमध्ये काय राईट केलं आहे बघा, href इज इक्वल टू images/favicon.ico href इज इक्वल टू images/favicon.ico. मग आपल्याला काय करायला लागेल, एक इमेजेस नावाचा फोल्डर तयार करायला लागेल. इमेजेस फोल्डरमध्ये काय करायचं, सगळ्या इमेजेस तुम्ही तिथं ठेवू शकता. न्यू फोल्डर क्रिएट करा इमेजेस नावाचा, त्याच्यामध्ये काय करा, हा favicon.ico मूव्ह करा किंवा ड्रॅग करायचा. आता डायरेक्ट स्ट्रक्चर कसं आहे बघा, तुमचं मेन बेसिक फोल्डर HTML डेमो, त्यानंतर sample.html फाईल, आणि त्या रेस्पेक्टेड इमेजेस असतील तर इमेजेस फोल्डरमध्ये असतील. त्यानंतर दुसऱ्या काय फाईल्स असतील, समजा आता CSS फाईल्स आहेत कॅसेड स्टाईल शीटच्या फाईल्स, तर त्या CSS फोल्डरमध्ये पेस्ट करू शकता. त्यानंतर जावास्क्रिप्ट फाईल्स असतील तर त्यासाठी JS नावाचा फोल्डर क्रिएट करायचा आणि त्या फाईल्स JS फोल्डरमध्ये प्लेस करायच्या. हे झालं तुमचं डायरेक्टरी स्ट्रक्चर. एक मेन डिरेक्टरी आणि बाकीच्या सब डिरेक्टरी. आणि मेन डिरेक्टरीमध्ये तुमच्या ज्या काही HTML फाईल्स आहेत त्या सगळ्या फाईल्स. आता ह्या फाईलचा जो काही कोड आहे, राईट क्लिक, ऑलरेडी ओपन आहे, एडिट विथ नोटपॅड केलं, त्याच्यामध्ये हे इमेजेस favicon.ico लिंक ॲड केलेलं आहे. टायटल आहे काय, टायटल. आता हे पेज ज्यावेळी रन करतोय सॅम्पल, रन करायला काय करणार, राईट क्लिक, ओपन विथ गुगल क्रोम. इथं आता बघा हे होते का काय, दिसते का काय, HTML डेमो sample.html. इथं टायटल दिसते पण हा आयकॉन दिसतोय का, आयकॉन काय दिसत नाही. इथं चेक करायचं काय फाईलचं हे दिले, हेड/हेडमध्ये लिंक रिलेशन इज इक्वल टू आयकॉन टाईप इज इक्वल टू image/x icon href images/favicon.ico. इमेजेस नावाचा फोल्डर आहे का चेक करा. इमेजेस आहे, इमेजेसमध्ये तुमचा favicon.ico फाईल आहे. आता हे जर पेज दुसऱ्या ह्याच्यात ओपन करून चेक करा, फायरफॉक्स थ्रू, तिथं दिसतोय का चेक करा.
इथं दिसते बघा, हे टायटल, टायटलच्या लेफ्ट साईडला काही हा आयकॉन दिसतोय. आता इथं दिसतंय, इथं दिसत नाही का? कारण कधी कधी कुकीज किंवा कॅचेचा प्रॉब्लेम असल्यामुळं क्रोमला काय होतं, शिफ्ट F5 प्रेस करत राहायचं. शिफ्ट F5, शिफ्ट प्लस F5. तुम्हाला रिफ्रेश पेज झाल्यानंतर काय दिसेल, इथं ते आयकॉन दिसेल. हे झालं काय आयकॉनसाठी. आता ही फाईल ज्यावेळी रन होते, ती रन होताना लोकली होते का लाईव्ह होते ते चेक कसं करायचं? जर फाईल लोकली रन होत असेल तर त्यावेळी प्रोटोकॉल कुठला यूज केला जातो? file:// आणि ॲड्रेस किंवा फाईल पाथ काय असणार आहे? f://html/sample.html. आता ही सेम फाईल मला काय करायचं आहे? लाईव्ह वेब सर्व्हरवरती रन करून बघायचे. तर कसं करणार? त्यासाठी तुमच्याकडे काय एखादं होस्टिंगचं अकाउंट असणं नेसेसरी आहे. तसं आपण आपल्या कॉलेजच्या वेबसाईटवरती करूया. कॉलेजचं वेबसाईटचं कंट्रोल पॅनलचं अकाउंट आहे, त्याचे युजर नेम पासवर्ड. आता ॲक्च्युअल डिरेक्टरी स्ट्रक्चर कसं असते ते चेक करा. आता हे म्हणजे काय झालं तुमचं, एक ई ड्राईव्ह किंवा एफ ड्राईव्ह, त्याप्रमाणे त्या ड्राईव्हमध्ये आपण एंट्री करतो. थोडक्यात हे कंट्रोल पॅनलचं अकाउंट आहे. आता हे कंट्रोल पॅनलचं काय आहे, कारण आपण लिनक्स होस्टिंग यूज करतो त्यामुळं सी पॅनल असेल. जर विंडोजचं होस्टिंग असेल, म्हणजे सर्व्हर साईडला जर विंडोज ऑपरेटिंग सिस्टीम जर यूज होत असेल तर त्यावेळी फ्लेक्स लॉग इन असते. जर लिनक्स किंवा युनिक्स प्लॅटफॉर्म असेल ऑपरेटिंग सिस्टीम तर त्यावेळी कंट्रोल पॅनलचं अकाउंट असते होस्टिंगला, किंवा जिथं वेब पेज घेतली असेल तिथून. लॉग इन झालं की रिडायरेक्ट होईल. आता हे जे पेज आहे, हे पेज कुठलं आहे? index.html. आता हे जे काय तुम्हाला दिसते ते सुद्धा काय आहे? सॅम्पल HTML पेज आहे. आता हे कंट्रोल पॅनल आहे. कंट्रोल पॅनलमध्ये फाईल्सच्या अंडर फाईल मॅनेजर असणार आहेत. ज्यावेळी तुम्हाला काय करायचे आहेत, लाईव्ह रन करायचे असेल त्यावेळी फाईल मॅनेजरमध्ये जायचं. फाईल मॅनेजरमध्ये गेला की तुम्हाला वेगवेगळ्या डिरेक्टरीज दिसतील इथं, किंवा वेगवेगळे फोल्डर्स दिसतील. आता हे जे फोल्डर आहेत, आता हे लिनक्सचं होस्टिंग असल्यामुळं लिनक्समध्ये रूट इलेमेंट काय असतो? स्लॅश, त्यानंतर जो काही युजर असेल त्या युजरचं नाव, स्लॅश सब युजर असेल किंवा जी काही डिरेक्टरी दिली असेल त्या डिरेक्टरीचं नाव. आता हे नेम काय आहे? /home/AGIVEQUF. मग ह्या डिरेक्टरीचा ॲक्सेस आपल्याला दिला आहे. त्यासाठीचे जे युजर नेम पासवर्ड असतील ते आपण ज्यावेळी होस्टिंग परचेस करतो त्यावेळी ते मिळतात. आता हे जे आहे AGIVEQF मध्ये, त्यामध्ये जर हे लिनक्स होस्टिंग असल्यामुळे इथं फोल्डर एक दिलेला असतो, पब्लिक डिरेक्टरी. कुठली? public_html नावाची. जर हेच होस्टिंग जर कुठला असेल, विंडोजचा असेल, मग सर्व्हर साईडला जर विंडोज ऑपरेटिंग सिस्टीम यूज होत असेल तर त्यावेळी फ्लेक्स पॅनल असेल. कंट्रोल पॅनलच्या ऐवजी फ्लेक्स पॅनल असेल, तिथे तुम्ही लॉग इन करू शकता. आता public_html वरती क्लिक केला तर तुम्हाला वेगवेगळ्या डिरेक्टरीज दिसतील. ह्या डिरेक्टरीज म्हणजे काय आहेत? हे वेगवेगळे वेब पेजेसचे फोल्डर्स आहेत. तुमचे जसे आता आपण जसा लोकली क्रिएट केलेला कुठला HTML डेमो, त्यानंतर हॅकर साईट, गो पेमेंट्स किंवा लॅपटॉप, कॉम्प्युटर ऑफर, हे जसे वेगवेगळे फोल्डर आहेत तसेच वेब सर्व्हरवरती काय असतात? वेगवेगळे फोल्डर्स असतील. आता ह्याच्यामध्ये आपण काय करूया, एक डिरेक्टरी तयार करायची किंवा कुठली एक फोल्डर तयार करूया. कुठला? HTML. आता नेम देताना काय करूया? HTML डेमो. आता इथं कॅपिटल, स्मॉल, शक्यतो स्मॉल लेटर्स यूज करा सगळे पब्लिक डिरेक्टरी यूज करताना लाईव्ह प्लॅटफॉर्मवरती. आता HTML डेमो नावाचा फोल्डर तयार करतो, त्यामध्ये कुठलेही स्पेस वगैरे दिलेलं नाही. क्रिएट फोल्डर. हा फोल्डर तयार होईल. आता हे जे HTML डेमो फोल्डर आहे, डबल क्लिक केला तर त्यातले कंटेंट दिसतील. आता करंटली कुठले कंटेंट आहेत का नाहीत. हा फोल्डर कुठल्या फोल्डरमध्ये आहे? public_html मध्ये. लिनक्स प्लॅटफॉर्म असल्यामुळं जो करंट फोल्डर आपण क्रिएट केला आहे तो कुठल्या डिरेक्टरीच्या अंडर असेल? public_html. आता ही डिरेक्टरी आपल्याला ॲक्सेस करायची आहे, तर कशी करणार आहे? तुमचं जे सर्व्हर असेल त्या सर्व्हरचं नेम
स्लॅश फोल्डर नेम टाईप केलं तर काय होणार आहेत, त्या डिरेक्टरीतले इथं कंटेंट तुम्हाला दिसतील पब्लिकली, म्हणजे कुणीही ते कंटेंट ॲक्सेस करू शकतो. आता तुमचे हे जे काय कंटेंट होते, कुठले लोकल फाईल जी होती एफ ड्राईव्हमधली, ही फाईल्स कुणी ॲक्सेस करू शकतो का? फक्त ह्या सिस्टीमचा युजर हे ॲक्सेस करू शकतो. पण जर तेच कंटेंट जर तुम्ही काय वेब सर्व्हरवरती प्लेस केले तर तुम्हाला त्या वेब सर्व्हरचा ॲक्सेस मिळतो. त्यासाठी युजर ID पासवर्ड असेल आणि URL यूज करून काय करू शकता तुम्ही, ते कंटेंट पब्लिकली ॲक्सेस करू शकता. आता HTML कंटेंटमध्ये डेमोमध्ये कुठलेही कंटेंट नाही. पण आता काय करणार आहे, ह्या डिरेक्टरीमध्ये म्हणजे तुमची जी काय public_HTML मध्ये कंटेंट जे दिले HTML डेमो फोल्डर, तर ह्या फोल्डरमध्ये आपण कंटेंट ॲड करणार आहेत. कंटेंट ॲड करायला काय करणार, अपलोड करतोय आपण कंटेंट्स. कसे अपलोड करणार, अपलोडमध्ये गेला, फाईल सिलेक्ट केला, तुमचे जे कंटेंट आहेत या फोल्डरमध्ये HTML डेमो. आता हा कंप्लीट फोल्डर मला अपलोड करायचा आहे, तर काय करायला लागेल, पहिल्यांदा या फोल्डरमध्ये सब फोल्डर्स आहेत, फाईल्स आहेत, एक एक सिलेक्ट करत जाणार नाही. कंप्लीट फोल्डर करायचं असेल तर काय करेल, राईट क्लिक करेन, झिप फाईल क्रिएट करू शकता, सेंड टू कॉम्प्रेस्ड झिप फोल्डर. एक झिप फाईल तयार होईल आणि ही झिप फाईल काय करत आहे आपण अपलोड करणार आहे. झिप फाईल सिलेक्ट करा आणि ओपन म्हणा. तर ही फाईल अपलोड होईल कुठं, public_मध्ये HTML डेमोमध्ये. गो बॅक जावा, इथे ही झिप फाईल अपलोड झाली. ही झिप फाईल काय करायची, आपल्याला एक्स्ट्रॅक्ट करायची ह्याच्यात ते कंटेंट्स. त्यासाठी सिलेक्ट करा आणि एक्स्ट्रॅक्टवरती गेला. कुठं एक्स्ट्रॅक्ट करायचा आहे, हा पाथ ह्याच ठेवायचा, एक्स्ट्रॅक्ट फाईल्स. कंटेंट एक्स्ट्रॅक्ट झालेत. नंतर ही जी झिप फाईल अपलोड केलेली ती डिलीट करून टाका. त्यानंतर HTML डेमो नावाचा फोल्डर आहे. इथले कंटेंट्स आपल्याला कुठं पाहिजेत, हे कंटेंट आपण मूव्ह करतोय कुठं, तर हे सगळे कंटेंट सिलेक्ट ऑल केलं, मूव्ह करणार आहे 1 अप लेवलला. मग त्यासाठी काय करणार, मूव्ह यूज करा आणि कुठल्या डिरेक्टरीत प्लेस करणार आहे, HTML डेमो डिरेक्टरीत. मूव्ह अप 1 लेवल गेला तर काय होते, तुमची मेन डिरेक्टरी कुठली आहे, HTML डेमो. HTML डेमोमध्ये हे सगळे कंटेंट आहेत. आता हे डिरेक्टरी ओपन केली तर याच्यामध्ये काय नाही, म्हणजे ब्लँक आहे, ते डिलीट करून टाका. म्हणजे आता हा जो फोल्डर आहे कुठला, HTML डेमो हा फोल्डर, आणि लोकलचा जो फोल्डर आहे कुठला, हा फोल्डर HTML डेमो सेम असणार आहे. इथं फक्त नेम कॅपिटल मी लिहिले का, कारण हा लोकलचा आहे म्हणून केले. याच्यातले CSS, इमेजेस, JS आणि सॅम्पल फाईल सेम. तुमचं जे होस्टिंगचं अकाउंट असेल तिथं CSS, इमेजेस, JS आणि सॅम्पल फाईल आहे. आता ही सॅम्पल फाईल मला रन करायची आहे, तर रन कशी करणार, आपलं तुमचं जे URL होतं hiv.edu.in/ तुमच्या डिरेक्टरीचं नाव HTML डेमो, ही डिरेक्टरी कुठली असेल, तुमच्या public_HTML मध्ये जी तुम्ही क्रिएट केली डिरेक्टरी, त्या डिरेक्टरीचं नाव असेल. आता हे पेज परत रिफ्रेश करा, तुम्हाला काय कंटेंट दिसतात, हे कंटेंट दिसतात. आता हे कंटेंट दिसू नये त्यासाठी काय करायला लागेल, तुम्हाला एक सॅम्पल HTML फाईल जिचं नाव काय असणार आहे, एकतर इंडेक्स नावाने असेल, डिफॉल्ट नावाने असेल किंवा होम नावाने असेल, ती क्रिएट करायचं. ती कसं करणार आहे, एक न्यू फाईल क्रिएट करा की जिचं नाव काय असेल, इंडेक्स, एक्सटेन्शन HTML. एक्सटेन्शन HTML असू शकतं, HTM पण देऊ शकता, कुठलंही एक्सटेन्शन तुम्ही ते देऊ शकता. त्यासाठी इंडेक्स नावानं केलं आहे, क्रिएट न्यू फाईल. आता ह्या इंडेक्स फाईलमध्ये तुम्हाला काहीतरी कोड राईट करायचा आहे. काय कोड राईट करणार, एडिट करता, वेलकम, सेव्ह. आता हे पेज मी काय करतोय, रिफ्रेश केलं तर काय होते, वेलकम दिसतंय. मला कोड कुठला रन करायचा आहे, तुमचं जे कंटेंट्स आहेत कुठले, sample.html पेजमधले ते रन करायचे आहेत. त्यासाठी ॲड्रेस काय द्यायला लागेल, तुमचं डोमेन नेम, डिरेक्टरी नेम /
सॅम्पल डॉट एच टी एम एल जे काय पेज आहे ते हे पेज रन होईल. मग आता हा जो ॲड्रेस आहे आणि तुमचा लोकलचा जो हे असेल कुठला ज्यावेळी ते पेज लोकली रन करताय तो ॲड्रेस, दोन्हीमध्ये डिफरन्स बघा. आता हे जे पेज आहे लोकलचं पेज ओपन विथ गुगल क्रोम करतो हे लोकलचं आहे आणि हे काय लाईव्ह आहे किंवा सर्व्हरवरचं. आता दोन्हीमध्ये डिफरन्स काय आहे, फाईल्स पाथ काय आहे html_demo/sample.html. इथं पण फाईल पाथ काय आहे html_demo/sample.html. फक्त इथं ॲडिशनली काय आहे डोमेन नेम आहे, इथं काय आहे ड्राईव्हचं नेम आहे. त्यानंतर इथं प्रोटोकॉल कुठला यूज केला आहे लोकली फाईल:// ज्यावेळी लोकली ॲक्सेस केली जाते फाईल त्यावेळी फाईल प्रोटोकॉल यूज केला जातो. इथे येते बघा फाईल:// आहे 3 टाइम्स स्लॅश आहे. तीच फाईल ज्यावेळी लाईव्ह रन केली जाते त्यावेळी प्रोटोकॉल कुठला असणार आहे HTTP. तुमचं आता गुगलचं पेज असेल समजा ते इथं टाईप करायला लागला google.com, यावेळी तुम्ही इथं क्लिक करताय तर इथे दिसते बघा तुम्हाला https://www.google.com. हे आता सिक्युअर असेल तर HTTPS प्रोटोकॉल यूज केला जातो, सिक्युअर नसेल तर HTTP फक्त यूज केले जाते. आता हेच पेज लाईव्ह पेज HTTPS यूज केलं तर काय होईल इथं सिक्युअरचा आयकॉन दिसेल तुम्हाला. जर SSL इन्स्टॉल्ड असेल तर तुम्हाला ते सिक्युअरली वेब पेज तुम्ही ॲक्सेस करू शकता. म्हणजे तुम्ही जे काही कंटेंट सेंड रिसीव्ह होतील सर्व्हरकडून क्लायंटला किंवा क्लायंटकडून सर्व्हरला ते सिक्युअर मॅनरमध्ये होतील एन्क्रिप्टेड फॉर्मॅटमध्ये. हे आहे ते लाईव्ह URL आहे आणि हे जे काय आहे ते लोकल URL आहे. आता करंट तुमचे जे काय लाईव्ह काय असणार आहेत डायरेक्टरी स्ट्रक्चर कसं असणार आहे सेम डायरेक्टरी स्ट्रक्चर जसं तुम्ही लोकली करताय तसंच काय असणार आहेत लाईव्ह असणार आहे. फक्त तुमचं जे काही कंटेंट असतील ते कुठल्या तरी एका public_html डिरेक्टरीमध्ये प्लेस करायचे. आता दुसरं बघू शकता ह्याच्यातले. आता ही जे काय वेब पेज आहे कुठलं कॉलेजची जी वेबसाईट आहे त्याचे कंटेंट्स कुठल्या डिरेक्टरीत असणार आहेत त्यासाठीचं हे डोमेन क्रिएट केले किंवा सब डोमेन आहे. हे जे मेन डोमेन आहे आणि हे सब डोमेन आहे. आता हे जे कंटेंट आहे ते कुठल्या फोल्डरमध्ये असणार आहेत AITRC. आता तुमचं जे कंटेंट जर चेक केले इथले public_html मध्ये गेला तर AITRC नावाचा फोल्डर दिसेल. आता हा AITRC नावाचा फोल्डर आहे तो रिनेम करतोय कशाने AITRC1 रिनेम केला. आणि ॲक्सेस करायला गेलो काय म्हणते सॉरी दिस पेज डज नॉट एक्झिस्ट प्लीज चेक द URL और गो बॅक अ पेज एरर 404 फाउंड पेज नॉट फाउंड एरर. आता ही एरर काय येते कारण ते पेज एक्झिस्ट नाही. ते पेज जे आहे एक्झिस्टमध्ये ते कुठं आहे तुमचं ते पेज आहे ते AITRC1 नावाचा आपण फोल्डर केला आहे त्याचं नेम चेंज केलं आहे. आता हे काय म्हणतं AITRC1.ajv.edu.in सर्व्हर IP ॲड्रेस कुड नॉट बी फाउंड कारण आपण मॅन्युअली ते चेंज केलं आहे. मॅन्युअली तसं आपण चेंज करू शकतो कुठलंही सब डोमेन असेल किंवा काय कारण त्या रिलेटेड रेकॉर्ड सगळ्या सर्व्हरला जे काही नेम सर्व्हर्स असतील तिथं अपडेट व्हावं लागते. त्यासाठी काय करायचं तुमचं जे काय पहिलं असेल ते पहिलंच ठेवूया रिनेम करू. हे काय नाव होतं ते रिनेम फाईल तुमचं आहे ते होम पेज इथे. त्यानंतर आता इथे बघा लिंक ॲट्रिब्यूट थ्रू तुम्ही कोणकोणत्या अदर किंवा एक्सटर्नल फाईल्स लिंक करू शकता तुमच्या HTML पेजला. तुम्ही फेविकॉन असेल तर फेविकॉन लिंक करू शकता. त्यानंतर काय CSS कोड असेल एक्सटर्नल CSS फाईल्स
या फाईलवरती क्लिक केलं तर तुम्हाला CSS येते. हा CSSचा कोड आहे. ते एक्सटर्नल फाईल्स तुम्ही तुमच्या पेजमध्ये ॲड करू शकता. त्यानंतर JS आहे. JS मीन्स जावास्क्रिप्ट. जावास्क्रिप्टचा कोड तुम्हाला ॲडिशनली ॲड करायचा असेल HTML पेजमध्ये, त्याच्यासाठी स्क्रिप्ट टॅग यूज करू शकता. मग हे सगळे कंटेंट कशामध्ये असणार आहे, तुमचे हेड टॅगमध्येच. त्यानंतर तुम्हाला कॉलेजच्या पेजवरती जे काही कंटेंट दिसणार आहे ते कंटेंट कुठून स्टार्ट होतं, ॲक्च्युली बॉडी टॅग तुमचा जो काय असेल, बॉडी हेड तुमचा हेड सेक्शन इथं संपेल. त्यानंतर बॉडी टॅग आहे तो इथून स्टार्ट होईल आणि एंडला इथं होईल /बॉडी. तुमचा स्क्रिप्ट जर असेल जावास्क्रिप्ट पार्ट, तर तुम्ही /बॉडीच्या अगोदर ती सुद्धा इन्क्लूड करू शकता किंवा कुठं इन्क्लूड करू शकताय, हेड सेक्शनमध्ये सुद्धा, इथं सुद्धा. JS फाईलचं लोकेशन कुठं असणार आहेत बघा. JS मीन्स जावास्क्रिप्टसाठीचा कोड कुठं असेल, लिंक इथं दिले बघा, slider.js. ही JS फाईल कुठं आहे, हेड टॅगमध्ये आहे. तुमचं JSचा कोड एकतर हेडमध्ये असू शकतो किंवा एंडला कुठं असेल, /बॉडीच्या अगोदर ती. हे पण स्क्रिप्टच आहेत JS फाईल्स. jQuery.min.js, bootstrap.min.js, default.js, jQuery केअर ऑफ फ्रेड सेल, packed.js, हे JSचे कोड आहेत. हे इन बिटवीन किंवा मिडलमध्ये बॉडीमध्ये नाहीत, कुठं दिलेले आहेत सगळे /बॉडीच्या एंड होताना. बॉडी /बॉडीमध्येच आहे, फक्त कुठं एंड होताना दिलेलं आहे. याच्यानंतर कुठलाही नॉर्मल कंटेंट किंवा HTML एलिमेंट नाही. हे झालं तुमचं डायरेक्ट स्ट्रक्चर, लाईव्ह आणि लोकल.